क्रीडांगणच्या आजच्या भागात मी चैताली कानेटकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण भेटणार आहोत ध्यानचंद पुरस्कार विजेते माजी बॅडमिंटनपटू प्रदीप गंधे यांना. आपण भेटणार आहोत शिवछत्रपती पुरस्कार विजेते माजी कुस्तीपटू संपतराव साळुंखे यांना. ऑलिम्पिक स्पर्धा 2021ला उरलाय अवघा एक महिना. 23 जुलैपासून टोकियो जपान इथं सुरू होतीये ऑलिम्पिक स्पर्धा. भारतातर्फे पदक जिंकलं ते बॅडमिंटनमध्ये PV सिंधूनं. बॅडमिंटन सिंगल्समध्ये तिने रौप्य पदक मिळवलं. सिंधूला या ऑलिम्पिक स्पर्धेत 9वं मानांकन होतं. पहिल्या फेरीत तिने हंगेरीच्या लारा सरोसीवर 21-8 आणि 21-9 अशी सहज मात केली. दुसऱ्या फेरीत तिला कडवी झुंज दिली कॅनडाच्या मिशेल लीनं. पण पहिला सेट 19-21 असा हरूनही पुढच्या 2 सेटमध्ये तिने मिशेलला 21-15 आणि 21-17 असा पराभव केला. तिसऱ्या लढतीत चायनीज तायपेची ताय झू झिंग यांना 21-13, 21-15 असं पराभूत केलं. उपांत्यपूर्व फेरीत सिंधूनं चीनच्या बँग थिहानवर अटीतटीच्या लढतीत 22-20, 21-19 असा विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. बॅडमिंटनमध्ये भारताबरोबरच चीनच्या खेळाडूंचंही वर्चस्व असल्यामुळे या लढतीत सिंधूला कडवा प्रतिकार करावा लागला. उपांत्य फेरीत तिची लढत होती ती जपानच्या ओकुहारा नाओमीशी. इथंही सिंधूला आपली कामगिरी उंचवावी लागली, पण अखेर तिनं 21-19, 21-19 अशी लढत जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत सिंधू समोर होती कॅरोलिना मरीन. कॅरोलिनानं अंतिम फेरीत पोहोचेपर्यंत आपले सर्व सामने एकतर्फी जिंकले होते. अंतिम फेरीत तिनं पहिला सेट 19-21 असा गमावला, पण त्यानंतरच्या 2 सेटमध्ये तिनं सिंधूवर आक्रमक खेळ करत सिंधूला डोकं वर काढण्याची संधीही दिली नाही आणि 21-12, 21-15 अशा 2 सेटमध्ये सिंधूला पुरतं नामोहरण केलं. तिने सुवर्ण पदकावर मोहर उमटवलीच. अंतिम सामन्यात सिंधू काहीशी थकल्यासारखी वाटली, त्यामुळे तिला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं आणि भारत सरकारनं तिच्या या कामगिरीची दखल घेत तिला पद्मश्री, पद्मभूषण आणि राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारनं सन्मानित केलं. आता PV सिंधूचं लक्ष आहे ते टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवण्याचं. I want to achieve a lot more. As you said, every tournament I've been winning, but I feel it's only the starting and there's more way to go on. There is a lot more to learn and there's a lot more to achieve is what I think. वेळ झालीये छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका. विश्रांतीनंतर या ऑलिम्पिक स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये भारताची कामगिरी काय असेल हे जाणून घेऊया. ध्यानचंद पुरस्कार विजेते, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे उपाध्यक्ष, हिंदुस्तान बॅडमिंटन संघटनेचे उपाध्यक्ष प्रदीप गंधे यांच्याकडून.
ब्रेकनंतर क्रीडांगणच्या या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. बॅडमिंटन हा खेळ सर्वपरिचित आहे आणि तो लोकप्रियसुद्धा आहे. काही जण उन्हाळ्याच्या सुट्टीत निवांतपणासाठी हा खेळ खेळतात, तर काही जण स्पर्धेच्या तयारीसाठी हा खेळ खेळतात. पण बऱ्याच लोकांना या खेळाची जन्मकहाणी माहीतच नाही आहे. हा खेळ आहे अस्सल पुणेरी. खरंच, इंग्रजी सत्ता जेव्हा भारतात स्थापन झाली त्यावेळेला पुण्याच्या खडकी या ठिकाणी इंग्रजांच्या अनेक वसाहती स्थापन झाल्या आणि त्यांच्या लष्करी छावण्या देखील तेथे होत्या. तेव्हा हे इंग्रजी सैनिक फावल्या वेळात वल्ह्याच्या आकाराच्या फळ्या घेऊन बाटलीच्या झाकणाला पक्ष्यांची पिसं लावून उडवून हा खेळ खेळायला लागले आणि त्यानंतर हा खेळ बनला पुणा खेळ. जेव्हा या वसाहती भारत सोडून इंग्लंडला मायदेशी परतल्या त्यावेळेला तिथेही हा खेळ त्यांनी सुरूच ठेवला. याच खेळाची नोंद एका उमरावाने घेतली आणि त्यांनी या खेळाची प्रात्यक्षिकं दाखवण्यासाठी म्हणून बॅडमिंटन या गावाची निवड केली. तिथून या खेळाला नाव पडलं बॅडमिंटन. वल्ह्याच्या आकाराच्या त्या फळ्या म्हणजेच रॅकेट आणि बाटलीचं ते झाकण म्हणजेच शटलकॉक, अशी आहे या खेळाची कहाणी. याच निमित्ताने या खेळाच्या विषयी मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत कार्यक्रमात आहेत महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे सहअध्यक्ष तसेच महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे उपाध्यक्ष, हिंदुस्तान बॅडमिंटन असोसिएशनचे उपाध्यक्ष, अतिशय प्रतिष्ठेचा मानाचा ध्यानचंद हा पुरस्कार विजेते, शिवछत्रपती पुरस्कार विजेते तसेच माजी बॅडमिंटनपटू माननीय श्री प्रदीप गंधे सर. कार्यक्रमात मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करते. भारताला आता ऑलिम्पिक या खेळामध्ये दुहेरीसाठी बॅडमिंटनमध्ये स्थान मिळालं आहे का, हे आता आपण जाणून घेऊया. खरं तर दुहेरीमध्ये ऑलिम्पिक गेल्या 2 ऑलिम्पिकमध्ये भारताला प्रवेश मिळाला होता. पण त्यावेळेस जे त्यांचं रँकिंग होतं ते बरंच खालचं होतं. त्यावेळेस मनु अत्री आणि त्यांचे पार्टनर यांनी भाग घेतला होता, सुमित रेड्डी, आणि त्यांना पहिल्याच फेरीमध्ये पराभूत व्हायला लागलं होतं. यंदा चिराग शेट्टी आणि रँकी रेड्डी हे महाराष्ट्र आंध्र अशी जी जोडी आहे यांनी गेल्या 2 वर्षात खूप स्पर्धा गाजवलेल्या आहेत. आंतरराष्ट्रीय सुपर स्पेरीज जी मानाची स्पर्धा समजते जगातली, त्याच्यातलं अजिंक्यपद मिळवलं आहे आणि ते यावेळेस पदकासाठी प्रमुख दावेदार असतील. आणि त्यांची जी तयारी बघता किंवा त्यांना जे मार्गदर्शन मिळून त्यांनी त्याचा संधीचा उपयोग करून घेतला तर माझ्या मते त्यांना एक यावेळेस नक्कीच ब्रॉन्झ तरी कमीत कमी मिळण्याची शक्यता आहे. ही अतिशय कौतुकास्पद अशीच गोष्ट आहे. PV सिंधू यांची जी वाटचाल आहे आता या खेळामध्ये ती साधारण कशी असणार आहे आणि त्यांच्याकडून पदकाच्या कशा आशा आहेत? PV सिंधू हिने गेल्या ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक मिळवलेलं आहे. असं प्रथमच घडलं आहे की 2 मुलींना बॅडमिंटनमध्ये एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 पदकं मिळाली आहेत. सायना नेहवालला कांस्य मिळालं होतं आणि PV सिंधूला रजत पदक मिळालं होतं. आणि त्यानंतरची आणि त्याच्यापूर्वीची त्याची घोडदौड ही वाखाणण्यासारखी आहे. या सिंधू हिने आपल्या खेळांनी ते तिचं जे खूप स्पेसिफिक स्थान जे निर्माण केलेलं आहे ते वाखाणण्याजोगं आहे. तिच्या खेळामध्ये जे स्पेशालिटी आहे तिच्यामध्ये स्ट्रोक्स जे आहेत, जो स्मॅश आहे, तिच्या या नैपुण्यामुळे चीन, जपान, कोरिया या सगळेच खेळाडू अजूनही त्यांना योग्य उत्तर मिळालेलं नाही आहे. परंतु जेव्हा सिंधू ह्या सगळ्या गोष्टीचा वापर कमी करते त्यावेळेस तिच्या पदरी बरेच वेळा क्लोज मॅचमध्ये निराशा आलेली आहे. श्रीकांत आहे किंवा प्रणय आहे यांसारख्या खेळाडूंप्रमाणे खरं तर साई प्रणीत या खेळाडूला तितकी प्रसिद्धी मिळालेली नाही आहे, तर याबद्दल आपण काय सांगाल? साई प्रणीत किंवा श्रीकांत किंवा सायना किंवा सिंधू हे सगळे जे खेळाडू आहेत हे गोपीचंद अकॅडमीतून निर्माण झालेले आहेत. साई प्रणीत हा एक स्ट्रोक प्लेयर आहे आणि कोर्टावरच्या त्याच्या मुवमेंट्स आपल्याला इतक्या अचूक असतात, पण त्याला बरेच वेळा म्हणजे गेल्या 1.5 वर्षामध्ये किंवा 2 वर्षामध्ये पाहिजे तसं अपेक्षित यश मिळालं नाही.
पण ऑलिम्पिकच्या ज्या क्वालिफिकेशन्समध्ये जे काही स्पर्धा असतात सुरुवातीपासून त्यांनी 1.5 वर्षाच्या अगोदर जी कामगिरी केली त्याच्यात त्यांनी एक स्पर्धा पण जिंकली आंतरराष्ट्रीय, त्याच्यामुळे त्याचं स्थान हे पक्कं झालेलं आहे. आणि म्हणून ज्या काही या आता करोनाच्या पॅन्डेमिकमुळे ज्या काही स्पर्धा रद्द कराव्या लागल्या त्याच्या कामगिरीवरती किंवा त्याच्या या ऑलिम्पिकमधल्या स्थानावरती काहीही प्रश्नचिन्ह उपस्थित न होता तो याच्यामध्ये सिलेक्ट झालेला आहे. या करोनाच्या परिस्थितीत सुद्धा आपल्या राज्य सरकारने अतिशय कौतुकास्पद असं एक पाऊल उचललंय आपल्या खेळाडूंसाठी, तर त्यांच्या कामगिरीविषयी आता आपण जाणून घेणार आहोत. महाराष्ट्राच्या माझ्या अंदाजाप्रमाणे सगळे खेळ मिळून जवळपास 7 ते 8 असे खेळाडू ज्या काही खेळामध्ये आहेत ते महाराष्ट्रातर्फे म्हणजे भारतातर्फे महाराष्ट्राचे खेळाडू म्हणून याच्यामध्ये सहभाग करतील. त्याचमध्ये आपला बॅडमिंटनचा चिराग शेट्टी हा गोरेगाव स्पोर्ट्स क्लबमध्ये नियमित सराव करणारा खेळाडू आहे. आणि त्याला आम्ही प्रथम जेव्हा महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन सबज्युनियर मुलांना इंडोनेशियाला कॅम्पला आम्ही पाठवायचो, तर जवळपास 7-8 वर्षापूर्वी चिराग शेट्टीला महाराष्ट्र बॅडमिंटनच्या निवड समितीने हेरून त्याला इंडोनेशियाच्या कॅम्पमध्ये पाठवलं होतं 1 महिन्याच्या. आणि त्या कॅम्पमध्ये जेव्हा स्पर्धा होते, शिबिर संपताना जी स्पर्धा होते त्याच्याने आम्हाला प्रथमच कळलं, रिझल्ट आला की त्याने तिथली जी स्पर्धा आहे त्याच्यामध्ये त्याने डबल्समध्ये विजेतेपद मिळालं. तेव्हाचपासून त्याच्यामधला टॅलेंट हळूहळू दिसायला लागला. आत्तापर्यंत तुम्ही मेडल जिंकून आल्यानंतर तुमच्यावरती बक्षिसांचा वर्षाव होतो, कौतुक होतं, सत्कार होतात. पण यावेळेस प्रथमच जी महाराष्ट्र सरकारने पाऊल उचललं की त्याच्या पूर्वतयारीसाठी त्यांनी 50 लाख रुपये चिराग शेट्टीला ऑलरेडी अनाऊन्स केलेले आहेत. हे मला वाटतं कुठल्याही राज्यामध्ये देशामध्ये कुठल्याही राज्याने आत्तापर्यंत असं केलेलं नाही आहे. आणि हे निश्चितच इतकं महत्त्वाची गोष्ट आहे की ह्यामुळे नवीन खेळाडू किंवा नवीन उदयोन्मुख खेळाडूंनाही एक प्रकारचं फार उत्तम असं उदाहरण होईल की आपल्या मेहनतीचं किंवा आपल्याला जे हवं ते त्या खेळाचा प्रोग्रेस करण्यासाठी ज्या काही सोयीसुविधा लागतात त्या देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने उचललेलं हे खूप सकारात्मक पाऊल आहे. आणि याचा निश्चितच त्याच्या कामगिरीवरती परिणाम चांगल्या दृष्टीने व्हायला हवा. हे जे प्रोत्साहन खेळाडूंना मिळालं आहे त्याचा निश्चितच कुठे ना कुठेतरी प्रभाव आपल्याला ऑलिम्पिक स्पर्धेवरती बघायला मिळणार आहे. तरीसुद्धा येणाऱ्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये कुठल्या देशाचे खेळाडू हे पदकाचे दावेदार होतील असं आपल्याला वाटतं? आज जे पहिले 6 की 7 खेळाडू जे टॉपमध्ये वर्ल्डमध्ये आहेत त्या सगळ्यांनी एकमेकाला कधी ना कधी कुठे ना कुठे महत्त्वाच्या स्पर्धेत हरवलं आहे. आणि नक्कीच जर सिंधू तिचा वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या टायटल घेताना जो तिने खेळ दाखवला त्यात तिचे प्रतिस्पर्धी राहणार जपानचे 2 चांगले खेळाडू आहेत. त्याच्यामध्ये पूर्वीचे गेल्या वेळेसचे ऑलिम्पिक विजेते, विश्वचषक विजेते असे 2 महिलामध्ये 2 जपानच्या आहेत. कोरियाच्या 2 मुली आहेत. एक खूप यंग मुलगी आता नुकतीच आलेली आहे. तिने सगळ्यांना जवळपास सगळ्या खेळाडूंना याना त्या स्पर्धेमध्ये हरवलं आहे. पण तिचा कदाचित ऑलिम्पिकचा अनुभव कमी पडू शकतो, पण तिच्याजवळ खेळाची क्षमता आहे. थायलंडचे खेळाडू रचनाक इंतनान ही पण खूप अनुभवी आणि तिने पण बऱ्याच स्पर्धा गाजवलेल्या. तिनेच बरेच वेळा चांगल्या स्पर्धेमध्ये 1-2 वेळा सिंधूवरती मात केली आहे. चीनची एक खेळाडू आहे त्याच्यामध्ये पण ती पण चांगली आहे. 2-3 आपल्या जो ड्रॉ असतो त्याच्यामध्ये अजून ड्रॉ पण आऊट झाला नाही आहे. कोण खेळाडू कोणाशी पहिल्या राऊंडमध्ये खेळणार आहे. परंतु ऑलिम्पिकच्या नियमाप्रमाणे समजा जर 3 फेऱ्या जिंकल्यात तर तुम्ही 4थ्या फेरीमध्ये तुम्हाला पदक निश्चित होतं. हे महिला एकेरीमध्ये आहे. पुरुषांमध्ये आपल्याला जपानचा जो आहे तो मोमोटो म्हणून तो पण एक खूप चांगला खेळाडू आहे. एक नवीन प्लेयर थायलंडचा झालेला आहे. त्याने नुकत्याच काही स्पर्धांमध्ये खूप उत्कृष्ट कामगिरी करून त्यांनी या मोमोटोला पण हरवलं आहे. चीनचा जो पूर्वीचा जेवढा दबदबा असायचा तो नक्कीच जपान, कोरिया, थायलंड
आणि बऱ्याच अंशी भारत यांनी हा त्यांचा दबदबा कमी केला आहे. तसंच महिला एकेरीत सांगायचं विसरले की ती चायना तायपेची जी खेळाडू आहे टॅट म्हणून, ती पण दावेदार आहे. तिथे पण बऱ्याच स्पर्धा जिंकलेल्या आहेत. तर पुरुष एकेरीकडे परत आपण जर विचार केला तर यामध्ये साई प्रणीतवरती पण त्यांनी ह्या सगळ्या खेळाडूंशी त्यांच्या छानपैकी सामने झालेले आहेत. त्यांनी कुठेही अशी हार पत्करली नाही आहे. इझिली प्रत्येक ठिकाणी फाईट झाली आहे. तर पुरुष एकेरीमध्ये साई प्रणीतला पदक मिळण्यासाठी ड्रॉ फार महत्त्वाचा राहील असं मला वाटतं. आणि पुरुष दुहेरीमध्ये यांना नक्कीच ड्रॉ चांगला मिळू शकेल, कारण की त्यांचं वर्ल्ड रँकिंग 6 की 7 आहे. त्यामुळे त्यांना पहिल्या राऊंडमध्ये मोठे पेअरशी खेळावं लागणार नाही. याचा त्यांना फायदा होऊन त्यांना याच्यामध्ये 2 फेऱ्या जिंकले की तुम्ही पदकाच्यासाठी दावेदार होता. आणि त्यांनाही आज त्यांचा दबदबा निर्माण झाल्यामुळे त्याचा त्यांनी पुरेपूर फायदा घेतील आणि घ्यायला हवा, जेणेकरून त्यांना आणि भारताची मान उंचावेल. आपल्याकडचं जे प्रशिक्षण दिलं जातं त्याचा खेळाडूंना कसा उपयोग होतो, किंवा काही परदेशी प्रशिक्षक आहेत, भारतीय प्रशिक्षक आहेत, तर ह्या सगळ्याचाच खेळाडूंना कसा काय फायदा झालेला आहे? राष्ट्रीय स्पर्धेवरती म्हणजे राष्ट्रीय शिबिरांमध्ये किंवा भारत सरकारने काही परदेशी प्रशिक्षकांबरोबर करार केलेला आहे. आणि त्यानुसार आपल्याकडे जे परदेशी प्रशिक्षक आणि भारतीय प्रशिक्षक यांच्या कॅम्पमध्ये त्यांचं तिथे वर्ष किंवा 2 वर्षाचे जे करार केलेले आहेत त्याप्रमाणे त्यांच्या सर्व्हिसेस थ्रूआउट अवेलेबल झालेल्या आहेत. आणि त्याचा बऱ्याच अंशी जसं डबल्समध्ये, पेअर्ड इव्हेंट्समध्ये आपल्याला या परदेशी प्रशिक्षकांचा भरपूर फायदा झाला आहे. परदेशी प्रशिक्षक आणि भारतीय प्रशिक्षक अशी जर सांगड घातली गेली तर निश्चित आपल्या खेळाडूंना त्याचा फायदा होणार आहे. आज या कार्यक्रमात सर आले आणि त्यांनी इतकं सुंदर मोलाचं मार्गदर्शन आपल्याला केलं, त्याबद्दल मी त्यांचे कार्यक्रमात मनपूर्वक आभार मानते. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका. विश्रांतीनंतर आपण भेटणार आहोत शिवछत्रपती पुरस्कार विजेते माजी कुस्तीपटू संपतराव साळुंखे यांना. कुस्ती हा मराठी शब्द कुश्ती या फारसी शब्दावरून घेण्यात आला आहे. पौराणिक ग्रंथांमध्ये मल्लविद्या या नावाने कुस्ती हा खेळ प्रचलित होता. आज रेसलिंग, दंगल या नावाने सुद्धा हा खेळ अतिशय लोकप्रिय झाला आहे. तेव्हा कुस्ती या खेळाचा आपण आढावा घेणार आहोत शिवछत्रपती पुरस्कार विजेते, मुंबई उपनगर जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष संपतराव साळुंखे यांच्याकडून. कुस्ती या खेळाविषयीचा इतिहास आता आपण जाणून घेणार आहोत. सातारा, सांगली, कोल्हापूर असं पश्चिम महाराष्ट्र कुस्तीचं माहेरघर आहे. आणि शाळेतच आम्ही असताना आम्ही SSC झालो आणि नंतर कॉलेजला वाईलाच गेलो. ते आमच्या गावामध्ये म्हणजे वरखडवाडी गाव, तालुका वाई, जिल्हा सातारा, इथे कुस्त्यांचं म्हणजे जिल्हे. आणि लहानपणापासून इकडे तिकडे कुस्त्यांची आवड आमच्या गावात म्हणजे सर्व घरटी पैलवान, त्यामुळं इकडे तिकडे कुस्त्यांची आवड निर्माण झाली. आमच्याकडे म्हणजे कुस्त्यांचा जास्त प्रचार किंवा लहानपणापासून आवड आल्यापासून म्हणजे वाडवडिलांपासून, आजोबापासून कुस्तीची परंपरा असल्यामुळं सर्व ती पुढे चालू राहिलेली. गावागावातून आणि लाल मातीतून कुस्ती हा खेळ पुढे आला हे आत्ता आपल्याला कळलं. नेमके कुस्तीचे प्रकार कोणते कोणते आहेत? कुस्तीमध्ये 2 प्रकार आहेत, फ्रीस्टाईल कुस्ती आणि ग्रिको रोमन कुस्ती. फ्रीस्टाईल कुस्ती म्हणजे तुम्ही संपूर्ण शरीरावरती कुठेही तुम्ही अटॅक करू शकता. आणि दुसरा कुस्तीचा जो प्रकार आहे तो ग्रिको रोमन. ग्रिको रोमन म्हणजे कमरेपासून वरती तुम्ही डाव करायचे, खाली कमरेच्या खाली तुम्ही कुठेही हात लावला की तुम्हाला ते अलाउड नाही आहे. तर कुस्तीचे असे 2 प्रकार आहेत, फ्रीस्टाईल आणि ग्रिको रोमन कुस्ती. जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष या नात्याने आपण खेळाडूंसाठी कुठल्या कुठल्या सोयीसुविधा आत्तापर्यंत दिलेल्या आहेत? आता खेळाडूंसाठी सारखं आमच्या आखाड्यामध्ये जाणं येणं सतत चालू असतं. मग मुलांना आजकाल काय जर नोकऱ्यांचा प्रश्न असतो, मग आम्ही इकडं तिकडं बऱ्याचशा
मुलांना रेल्वेत, पोलीसमध्ये, इकडं तिकडं बँकेमध्ये आणि छोट्या मोठ्या माथाडी कामगार बसून इकडे तिकडे भरपूर मुलांना सर्व्हिसला लावलेलं आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नव्हे तर अगदी ऑलिम्पिक सामन्यांपर्यंत आता कुस्तीचे सगळे पहिलवान जाऊन पोचलेत, तर यांना आपण काय मार्गदर्शन कराल? कुठल्याही गेममध्ये स्वतः तुम्ही जितकी मेहनत करणार तेवढे तुमची प्रगती आहे. नरसिंग यादवसारखा पैलवानसुद्धा म्हणजे अर्जुन अवॉर्ड मिळाले त्याला. आता सध्या टिबल महाराज केसरी आहे आणि महाराष्ट्र शासनानं सुद्धा त्याला क्लास 1 DYSP म्हणजे ACP ची नोकरी दिलेली आहे. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजितदादा आहेत, सरचिटणीस बाळासाहेब लांडगे सर आहेत, किंवा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार साहेब आहेत आणि सरचिटणीस बाळासाहेब लांडगे आहेत. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची दरवर्षी महाराज केसरीच्या कुस्त्या होतात. त्यामुळे पैलवानांना भरपूर आता मानधन मिळतं. आता काल परवाच तुम्ही वाचलं असेल की पैलवानांना फर्स्ट पैलवानांना 60,000, सेकंडला 50,000, थर्डवाल्यांना 40,000 म्हणजे असं कुस्ती खेळामध्ये आंतरराष्ट्रीय, ऑलिम्पिक, राष्ट्रकुल, एशियाड खेळलेले त्यांना डायरेक्ट महाराष्ट्र शासनसुद्धा क्लास 1, क्लास 2 डायरेक्ट भरती करतं. बजरंग पुनिया हे 65 किलो वजनी गटात आत्ता अव्वल स्थानी आहेत. तसेच एशियन गेम्स आणि कॉमनवेल्थ गेममध्ये सुद्धा त्यांना सुवर्णपदक प्राप्त झालं आहे. तर येणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये ते आपल्यासाठी सुवर्णपदकाचा आशेचा किरण आहेत. तर याबाबत आपण काय सांगाल? सध्या भारतामध्ये बजरंग पुनिया एकदम फॉर्मलाच पैलवान आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये एशियामध्ये गोल्ड, वर्ल्ड कपला गोल्ड आणि ऑलिम्पिकला त्याच्याकडून काही ना काहीतरी अपेक्षा जरूर आहे. आणि ऑलिम्पिक तर ऑलिम्पिकच आहे. तर आम्हाला सर्वांना वाटतं त्याला ठीक आहे सुवर्ण मिळावं, रौप्य मिळावं, कांस्य मिळावं. तर त्याच्याकडून फार आशा आहे. साक्षी मलिक आणि सुशील कुमार यावेळी मात्र ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले नाही. याआधी ते ऑलिम्पिक विजेते होते. तर याबद्दल आपण काय सांगाल? खाशाबा जाधवने हेलिसिम्पी ऑलिम्पिकला भारताला कांस्य पदक मिळवून दिलं. ते 50 वर्षानं ते सुशीलनं ते रेकॉर्ड तोडलं आणि त्याला कांस्य मिळालं. त्याच्यानंतर 4 वर्षांनी ते ऑलिम्पिकमध्ये त्यानं रौप्य मिळालं ना. पण आता ह्या गोष्टीला आता भरपूर वर्ष झाले. किंवा आता ते साक्षी मलिक ठीक आहे ना, तिनं कांस्य पदक इंडियाला दिलं. पण आता दुसरी मुलगी मलिक म्हणून आहे, नवीन रक्ताची. आता जवळजवळ तिथं 18 वर्ष 17 वर्ष वय आहे. ती 4 वेळा ती नॅशनलला ह्याला त्याला इकडं तिकडं हरवते ती. त्यामुळे हे दोन्ही पैलवान नाही ना सिलेक्ट होतच नाही. जर तुम्ही कॅम्पमध्येच जर हजर नसाल, तुम्ही कुठली म्हणजे तयारी करत नसाल, तर मग ठीक आहे ना, त्याला काय अर्थ नाही ना. खेळ चांगला खेळला तर प्रगती निश्चित होईल हे आत्ता आपल्याला कळलं. आज इथे सर आले आणि त्यांनी कुस्ती संदर्भात खूप छान माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली. तेव्हा कार्यक्रमात मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. पूर्वी मुले सुरपारंब्या, लपंडाव, भोवरा असे वेगवेगळे खेळ खेळण्यामध्ये गर्क असायची. आज हे पारंपरिक खेळ कुठेतरी बाजूला पडलेत आणि कोरोनाच्या लाटेमुळे मैदानी खेळांपासून सुद्धा मुलं कुठेतरी बाजूला झालीत. पण तरीसुद्धा कोरोनाचा कहर कमी झाला आहे. त्यामुळे वैयक्तिक स्तरावर सगळ्या नियमांचं पालन करून ह्या खेळाचा सराव करायला काहीच हरकत नाही. आपण वेगवेगळ्या खेळांची माहिती कार्यक्रमातून देतच राहणार आहोत. आत्ता इथेच थांबायची वेळ झाली आहे. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या कार्यक्रमात. हो, तिथपर्यंत विसरू नका, उद्या आहे 21 जून, जागतिक योगा दिवस. 21 जून हा इंटरनॅशनल योगा डे आहे आणि 23 जून हा इंटरनॅशनल ऑलिम्पिक डे आहे. तर या निमित्ताने आपण या ऑलिम्पिक मुवमेंटला किंवा योगा मुवमेंटला एक प्रकारचा पाठिंबा जर द्यायची आपल्याला हे असेल, तर आपण सगळ्यांनी प्राणायाम किंवा जे काही योगाचे जे काही व्यायाम आहेत ते जरूर करावे. ते खेळाडूंनासुद्धा फोकस, कॉन्सन्ट्रेशन आणि डिटर्मिनेशनसाठी खूप हेल्प करतात. मी खेळाडू असताना त्यावेळेस एवढा प्रसार नव्हता, पण मी स्वतः हे अनुभवलं आहे. आणि ऑलिम्पिकची जी मुवमेंट आहे
त्या ऑलिम्पिक मुवमेंटमध्ये पण खूप काही की जागतिक देशांची एकी होण्यासाठी ती स्पोर्ट्सच्या माध्यमातून होते. आणि त्यानिमित्ताने 23 जूनला पण जो ऑलिम्पिक डे आहे त्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि आपण या इंटरनॅशनल योगा डे आपल्या आपापल्या प्रतीने त्या दिवशी जे काही तुम्हाला ॲक्टिव्हिटीज करता येतील ती करावी. आणि ऑलिम्पिक डेच्या दिवशी बऱ्याच काही संघटना पुढे येऊन तो साजरा करणार आहेत. आणि ह्याच निमित्ताने ऑलिम्पिक्स पण जवळ आलेले आहेत. तर हा एक चांगला एक योग आहे आणि यानिमित्त आपणा सगळ्यांना शुभेच्छा. आणि आपणही भारतीय खेळाडूंना भरघोस यश मिळो या दृष्टीने आपणही आपल्या सदिच्छा द्याव्यात. Hi everyone, I'm Sneha Sharma, international racing driver and airline captain. I love speed and that is why I took up the two professions of racing cars and flying planes. Recently, I became the first Indian woman to win an international racing championship for India in Formula Cars Ladies Championship. Today I would like to share with you my journey with yoga on this International Yoga Day. I used to be a very heavy, overweight, 90 kgs teenager and I lost a lot of weight, 30 kgs of weight to be precise, by doing a lot of exercising and mainly yoga, power yoga, pranayam, etc. So I think yoga in today's high-paced life is really important because both the professions I do are high speed, high focus and stressful on the mind and body. And that is why I really need to relax, detox and really calm my nerves by doing yoga, pranayam and stretching. Because in both racing and flying, even though exerting a lot of force, you are sitting for long hours. So you need to really relax and stretch your muscles, veins and all your internal arteries, etc. for better blood circulation, oxygen flow and just a healthy living. So that is why I would like to encourage all of you to join our yoga movement and do yoga every day. India being the birthplace of yoga, I think a lot of us should indulge in it and really enjoy the benefits and hope to see you on the racetrack and in the skies. तेव्हा सगळ्यांनी योगा करा, आपलं आरोग्य चांगलं बनवण्यासाठी निश्चित प्रयत्न करा. आता इथेच थांबते. तोपर्यंत हसत रहा, खेळत रहा.